नमस्कार, मी भारती टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आज आपण छातीच्या मापावरून जे जुनं ब्लाउज राहते त्या मापावरून आपण आज परफेक्ट बाई कट करणार आहोत। कटिंग करून आपण स्टिचिंग पण करणार आहोत, तर व्हिडिओस पूर्ण बघा। तर बघा, आपल्याला 4 भाग करून घ्यायचे ब्लाउजचे, तर आपण केले आणि फोल्ड करून घ्यायचे। आता ब्लाउजची बाईची उंची मोजून घ्यायची आहे। तर बघा, साधी बाई आपण कट करत आहोत, तर बघा इथून आपल्याला 1.25 इंच 1.5 इंच आपण तुरपाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचा आहे। एकदा अगोदर आपल्याला हे किनार आहे कट करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे। तर बघू शकता मी 1.25 इंच सोडून घेतलेला आहे। तर आपल्याला याची तुरपाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही, त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा भाग मोजून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला टेप लावून घ्यायचा आहे आणि असं मोजून घ्यायचं आहे। तर 6.5 पावणे 7 इंच येत आहे। तर 6.5 पावणे 7 इंच आपला मुंडा आहे। आणि आता आपल्याला बघा उंची मोजून घ्यायची आहे बाहीची। तर बाहीची उंची पूर्ण 5 इंच आहे। तर बघा, आपल्याला 5 इंच आहे, तर अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे। तर बघू शकता मी अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला कॅप फाईट काढून घ्यायची आहे 2.5 इंच। तर बघा, 5 इंचाची बाई आहे, तर कॅप फाईट मी 2.5 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे, बघू शकता 6.5 इंच आणि एक्स्ट्रा आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे। 1.5 इंच 2 इंच आपण घेऊ शकतो। तर बघा, मी 1.5 इंच घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला बघा, इथून आपल्याला पूर्ण टेप लावून घ्यायचा आहे आणि मध्य भाग घ्यायचा आहे आणि अशी रेषा ओढून घ्यायची आणि इथून आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे। तर बघू शकता 1.25 इंच घेतलं आणि आपल्याला असा आकार द्यायचा आहे आतल्या बाजूनी। तर बघा, 1.25 इंच घेतलं आणि आतल्या बाजूनी आकार द्यायचा आहे। इथून 1 इंच घेतलं, बघा 1 इंचावरून आपल्याला तो वरचा भाग आपल्याला बॅक साईड आणि समोरचा भाग आपल्याला फ्रंट साईड जोडून घ्यायचा असते। त्याच्यानंतर आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे। तर बघा, दंडघेर आहे 4.5 इंच, बघू शकता 4.5 इंच। तर इथं 4.5 इंच आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे आणि अशी रेषा ओढून घ्यायची आहे आणि इथून पण आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे। शिलाई मार्जिन 1.5 इंच। तर बघू शकता शिलाई मार्जिन 1.5 इंच आणि आपण अशी रेषा ओढून घ्यायची आहे। पूर्ण अशी प्रॉपर अशी आपली बाही तयार झालेली आहे, खूप छान। तर बघा, आपल्याला जर बाई मोठी हवी असेल तर आपण साईज वाढवू शकतो आणि साईजनुसार आपल्याला बाई कटिंग करून घ्यायची आहे। कधी कापड कमी असला तर आपल्याला जोड द्यावी लागतो, जोड पण देऊ शकतो। तर बघा, 30 साईजचं ब्लाऊज आहे। छातीचा चौथा भाग 7.5 इंच आहे। तर मी 7.5 छातीचा चौथा भाग 7.5 इंच, बाही आहे 6.5 पावणे 7 इंच, मुंड्याचा भाग। तर बघा, इथं छोटे छोटे आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत असे। जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे। आणि हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हा भाग आपल्याला फ्रंटला जोडावा लागतो। तर बघा, प्रॉपर अशी आपली बाईच तयार झालेली आहे। तर आता आपण स्टिचिंग करून घेऊ। तर आता बघा, आपल्याला इथून 1.25 इंच पाऊण भाग आपल्याला असा फोल्ड करून घ्यायची आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा, साधं ब्लाऊज आहे हे। साधं ब्लाऊज आपण स्टिच करत आहोत। साधा ब्लाऊजची बाही आपण स्टिच करत आहोत। तर बघा, हा भाग आपल्याला इथून असा फोल्ड करून घ्यायचा आहे। जिथून आपण कट केलेली आहे त्या भागावरून आपल्याला बरोबर असं फोल्ड करून घ्यायचे आहे आणि कच्ची शिलाई करून घ्यायची आहे 4 नंबरची। तुरपाई झाल्याच्या नंतर ही शिलाई आपल्याला काढून घ्यायची असते। तर बघा, पूर्ण प्रॉपर अशी आपण शिलाई करून घेतली। आता त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा भाग आणि बाहीचा भाग दोनही सारखे मोजून घ्यायचे आहेत। एकदा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। तर बघू शकता, आपल्याला आता पूर्ण छातीचा चौथा भाग बघा 7.5 इंच। तर बघा, इथं मी मार्जिन केली आणि अशी कट लावून घ्यायची आहे। तर बघा, छातीचा चौथा भाग आपण मग कट केला। थोडा भाग आपल्याला असं ह्या साईड आपण बॅक साईड जोडायचं असते आणि जिथून आपण कट लावली आहे तो भाग आपल्याला मध्यभाग जोडून घ्यायचा असते आणि असं गोल गोल राऊंडमध्ये आपल्याला असं जोडून घ्यायचं असते। बघा, आता आपली प्रॉपर अशी बाई येत आहे। तर बघू शकता तुम्ही। तर बघा, इथून पण आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे आपली बाही कितीची आहे। तर असं मध्यभाग आपल्याला टेप लावून असं गोल गोल घुमवत आपल्याला टेपची मार्जिन करून घ्यायची असते। तर बघू शकता, आता बघा, इथून आपण शोल्डरवर मध्यभाग घेतलं बाईचा आणि बघा असं आपल्याला। तर बघा, बरोबर आपलं जसं आपल्या मुंड्याचा भाग सारखा येत आहे। छातीचा चौथा भाग आणि बाहीचा जो आपण
6.5 इंच घेतलेला आहे तो बरोबर आपलं येत आहे। तर बघा असं आपल्याला बाही स्टिचिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता। तर बघा आता आपली पूर्ण बरोबर असं मार्जिंग ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणी आपले दोनही भाग सारखे आलेले आहेत। आता आपल्याला ह्या साइडनं स्टिचिंग करून घ्यायचे आहे। तोच भाग पलटी करून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता प्रॉपर असे दोनही भाग आपले सेम असे आलेले आहेत। कुठंही पण असं प्लेट नाही पडली, कमी नाही झाला आहे कापड। तर आपली एकसारखी आपण बाही जोडून घेतलेली आहे। तर बघू शकता तुम्ही। बघा शिलाई मार्जिंग पण आपली 1.5 इंच बाकी राहिलेली आहे आणि पूर्ण प्रॉपर आपण बाही जोडून घेतलेली आहे। हा एक्स्ट्राचा भाग आहे, आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि एकसारखं करून घ्यायचे आहे। बघा आता एक शिलाई लावली होती आपण, आता आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा आता आपण डबल शिलाई केली। त्याच्यानंतर बघा आता आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे बाहीचा आणि फिटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आपण बाही। बघा कुठून पण प्लेट नाही पडली आणि कुठून पण कापड कमी नाही झाला आणि व्यवस्थित आपण बाही कट केलेली आहे आणि स्टिचिंग पण। आता आपल्याला पूर्ण बाही मोजून घ्यायची। आपली 5ची बाही होती तर आली काय, तर एकदा आपल्याला चेक करून घ्यायचे आहे। जर आपण फिटिंग करत आहोत तो भाग, तर बघा 4.5 इंच दंड आहे। दंडघेर आपला 4.5 इंच आहे। तर आपल्याला दंडघेर आता फिटिंग करत आहोत आपण, तर दंडघेर आपला 4.5 इंच आहे। तर आपण मार्जिंग करून घ्यायची आहे। शिलाई मार्जिंग बघा 1.5 इंच घेतलेली आहे। तर तिथून 1.5 इंच सोडली आहे, तिथून आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा आता इथून आपल्याला कंबरेचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे। तर बघा 26ची कंबर आहे। तर बघा इथून आपल्याला काचपट्टीपासून आपल्याला मोजून घ्यायचे, आयपट्टी सोडून घ्यायची आणि काचपट्टीपासून मोजून घ्यायचे आहेत। बघा 6.5 इंच आहे, तर 6.5 इंच आपण मार्जिंग करून घ्यायचे आहे। तर 26ची कंबर आहे, तर बरोबर आपल्याला 6.5 इंच 4 भाग करून घ्यायचे 6.5चे। तर बघा हा एक्स्ट्राचा भाग आता आपण कटिंग करत आहोत। तर बघा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचे आणि फिटिंग करून घ्यायचे। बघा एकदम सारखा भाग आलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथून आपल्याला दोनही जे मार्जिंग केली आहे त्या ठिकाणून मार्जिंगहून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आता इथून आपल्याला एकदा अजून चेक करायचं आहे आपण प्रॉपर असा मुंडा आला काय, तर 6.5 इंच घ्यायचा आहे आणि इथून छातीचा चौथा भाग आपल्याला 7.5 इंच मोजून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आता आपण फिटिंग करत आहोत, तर फिटिंग करण्याच्या वेळेस एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि मोजून घ्यायचं आहे की एकसारखं आलं का बा। एकसारखं आलं। आपण आता स्टिचिंग करून घेत आहोत। तर बघा आता इथून दंडघेर 4.5 इंच मोजलं आणि 4.5 इंचावर आपल्याला इथं मार्जिंग करून घ्यायची आहे आणि बघा आता इथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। एक्स्ट्राचे आपल्याला 2-3 शिलाया करून घ्यायच्या आहेत। तर बघा आता प्रॉपर अशी आपली बाही जोडून झाली आणि एका साईडची आपण फिटिंग पण केली। पूर्ण आपली बाही कुठंही पण कमी पडलेली नाही, बरोबर अशी प्रॉपर बाही जोडून झालेली आहे। जर तुम्ही माझ्या पद्धतीने बाही जोडाल तर कुठंही कमी जास्त पडणार नाही। तर थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितला।